नमस्कार, मी गणेश पवार. तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहेत की लाडकी बहीण योजना आणि HSRP नंबर प्लेट, त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक ही महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्णपणे तुम्हाला सांगणार आहोत. तर व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदा आला असेल तर खाली लाल रंगाचा सबस्क्राइब नावाचं बटन आहे, तो नक्की प्रेस करा. म्हणजे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर भेटत जातील. चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी KYC केलेली असेल तर त्यांनाच 1500 रुपये मिळणार आहेत आणि ज्यांनी KYC केलेले नाही तर त्यांचे पैसे बंद होणार आहेत. तर KYC करण्यासाठी फक्त 31 डिसेंबर 2025 पर्यंतच मुदत आहे. तुम्ही जवळच्या सायबर कॅफेमध्ये किंवा जवळचा जो CSC केंद्र आहे तिथे जाऊन तुमची KYC करून घ्या, तरच तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत. त्यानंतर HSRP नंबर प्लेट, जे सर्व वाहनधारक आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज केंद्र, जे जिथं ऑनलाईन कामं होतात सायबर कॅफेमध्ये, तिथं जाऊन तुम्ही HSRP नंबर प्लेटचे रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर अपॉइंटमेंट बुक करून तुमची जी नंबर प्लेट आहे नवीनवाली HSRP नंबर प्लेट ती तुमच्या गाडीला बसवा, नाहीतर तुम्हाला सुद्धा दंड लागू शकतो. ज्या 2019 पूर्वीच्या गाड्या आहेत त्यांना HSRP नंबर प्लेट अनिवार्य केलेल्या आहे. तर HSRP नंबर प्लेटसाठी तुम्हाला RC बुक, विमा इंजिन व चेसिस नंबर लागणार आहे. तर हे डॉक्युमेंट तुम्ही सोबत घेऊन जा. त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुमच्या घरी पोच, जिथं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, ज्या डीलरचं नाव टाकलेलं आहे त्या डीलरकडे तुमची HSRP नंबर प्लेट येऊन जाईल. त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक. आता पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक, बँक आधार कार्ड लिंक नसेल तर पॅन तुमचं बंद होऊ शकतो. जर तुमचं पॅन कार्ड लिंक नसेल किंवा पॅन कार्ड आधार कार्ड लिंक नसेल तर तुमचं पॅन कार्ड कायमचं बंद होऊ शकतो. त्यानंतर तुमचं यामध्ये नुकसान काय काय होणार आहे तर बँक ट्रेडिंग व्यवहार, खरेदी, सबसिडी, जे काही तुम्हाला सरकारी अनुदान भेटतं DBT मार्फत ते तुमचं थांबवू शकतात. जर तुम्ही उशिरात 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला 1000 रुपये दंड भरून तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक होऊ शकतं. जर तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत जर तुम्ही लिंक केलं नाही तर तुमचं पॅन कार्ड कायमचं बंद होईल. त्यानंतर तुमचं बँक खातंसुद्धा बंद होऊ शकतं. तर ह्या 3 महत्त्वाच्या माहिती होत्या. ह्यामध्ये लाडकी बहीणची KYC तुम्ही 31 डिसेंबरपर्यंतच मुदत आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC करा. त्यानंतर HSRP नंबर प्लेटची पण 31 डिसेंबर 2025 पर्यंतच मुदत आहे. त्यानंतर पॅन कार्ड, आधार कार्ड लिंक करायची सुद्धा मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंतच आहे. त्यानंतर महत्त्वाची माहिती म्हणजे अतिवृष्टी अनुदान. अतिवृष्टी अनुदान ज्या बँक खात्यामध्ये जे काही शेतकरी असेल त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं नसेल तर तुम्ही तुमचं स्टेटस लवकरात लवकर चेक करा. स्टेटसमध्ये तुम्हाला दिसेल की तुमची KYC झालेली नाही का. KYC झालेली असेल तर 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होईल. KYC नसेल तर जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन तुम्ही तुमचं KYC पूर्ण करा. तुम्हाला VK नंबर तिथेच मिळेल. VK नंबर टाकल्यानंतर तुमची अमाऊंटसुद्धा दाखवतात तिथे, किती अमाऊंट तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत हे तुम्हाला तिथे जवळच्या CSC केंद्राच्या मार्फत मिळून जाईल. तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं अतिवृष्टी अनुदानचं सुद्धा KYC पूर्ण करा. जर तुम्ही अतिवृष्टी अनुदानासाठी KYC पूर्ण नाही केली तर तुमचं जे काही अनुदान असेल ते अनुदान तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सबब मिळणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर तुम्ही लवकरात लवकर ह्या 4 गोष्टी ज्या आहे, अतिवृष्टी अनुदान, लाडकी बहीण योजना, HSRP नंबर प्लेट आणि आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक, या 4 गोष्टी तुम्ही लवकरात लवकर 31 डिसेंबर 2025 पर्यंतच लवकरात लवकर KYC करा, म्हणजे तुम्ही कोणत्याही योजनेपासून वंचित राहणार नाहीत. चला, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर भेटत जातील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.